नमस्कार. सकाळ सकाळची वेळ आणि माझी टेरेसवर वॉक करण्याची वेळ. तर बेंगलोरमध्ये सध्या सकाळी खूपच थंडी असते, पण आज बघा थंडीमध्ये त्या गुलाबी गारव्यामध्ये मस्त कोवळं ऊन पडलं होतं. असं काही मला उशीर नव्हता झाला, पण ऊन मात्र लवकर आलं होतं. तर टेरेसवर इतकी सुंदर फुलं फुलली होती. काही कॅलेंडुलाची जी फुलं आहेत ना, ती जसा जसा सूर्य प्रखर होत जातो तसा तसा उमलतात. त्यामुळं त्याची उमलण्याची प्रक्रिया अजून चालू आहे. दिसायला अतिशय सुंदर आणि 2 कलरमध्ये असलेलं हे कॅलेंडुला. सदाबहार तर काय नावाप्रमाणे नेहमीच फुललेलं असतं आणि बागेची शोभा वाढवत असतं. टेरेस गार्डनवरच जास्तीत जास्त फुलांची जी झाडं आहेत ती आहेत आणि सकाळचा माझा वेळ नेहमीप्रमाणेच त्यांच्यासोबतच जातो. सोबतच मी थोडासा पालेभाजी पण लावलेली असते, म्हणजे ती सहजच येते म्हणून ती लावते. तसं तर मला फुलांची जास्त आवड आहे आणि फुलझाडे इतकी सुंदर येतात, इतके त्याचे कलर मनमोहक असतात. एकच माती असते पण त्यातून येणारे कलर्स मात्र इतके वेगवेगळे असतात. निसर्ग आपल्याला किती देऊ बघतोय आणि ते आपण किती छान प्रेमानं घ्यावं खरंच. आणि हे कलर बघून म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं आहे की कुठले निगेटिव्ह थॉट्ससुद्धा येत नाहीत आणि त्यांच्या जे आकर्षकपणा असतो ना त्या फुलामध्ये, तो खरंच शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. देवाची फुलं घेऊन आल्यानंतर माझा स्वयंपाक सुरू होतो. इथं मी आज कारल्याच्या चकत्या बनवल्या, त्याचबरोबर नाश्त्यासाठी बनवले आप्पे बनवताना मात्र मी यामध्ये वेगवेगळ्या ज्या आवडतात त्या भाज्या टाकलेल्या, म्हणजे गाजर असेल, कोथिंबीर, मेथी थोडीशी टाकलेली. यामुळं काय होतं, आप्पे तर खुसखुशीत होतातच, त्याबरोबर त्याची चवही वाढते. त्यात असलेला आंबटपणाही तेवढा जाणवत नाही, म्हणून मला असे आप्पे जास्त आवडतात. आणि आप्प्यासोबतच मी बनवलं होतं, म्हणजे माझ्या घरी बनवलं जातं हे खास करून दह्याची चटणी असते, जी खोबऱ्याची चटणी आम्ही त्याच्यासोबत नाही बनवत. आणि सोबतच मी जो पालक तोडून आणलेला टेरेसवरून त्याचं सांबार बनवलं, पालकची आमटी बनवली आणि राजमाची भाजी. आज राजमा मी रात्रीच भिजवून ठेवलेला, त्यामुळं चपातीसोबत राजमाची भाजी. आणि हे सगळं झाल्यानंतर माझी संध्याकाळची वेळ असते अंगणातली, कारण सकाळी मी वॉक करते म्हणून टेरेसवर वॉक करते आणि संध्याकाळ झाल्यावर मी अंगणात जास्त वेळ काढते. अंगणातसुद्धा माझी इंडोर प्लांट्स जे म्हणतात ते आहेत, तर ते ठेवलेले आहेत. आणि शतावरीला बघा अशा छान मस्त बिया आलेल्या आहेत. शतावरी बियांपासूनही छान वाढवता येते, थोडीशी उशिरा वाढते आणि त्याला बिया खूप छान येतात, लाल रंगाच्या असतात त्या. तुम्ही जरूर तसं वाढवून बघा. अंगणात थोडंसं काम करून आल्यानंतर परत थोडी छोटीशी भूक लागली, म्हणून सकाळी जे पीठ राहिलं होतं त्याचे परत मस्त गरमागरम वाफाळलेले आप्पे बनवले आणि तेच मी खाल्ले. आणि म्हटलं चहाच्या ऐवजी आता पिऊया आपण आळूची खीर, कारण मी आळू भिजवत ठेवलेले आणि त्याचं खीर आत्ता बनवली. आळूची खीर बनवताना मी त्यामध्ये गूळ आणि 2 ते 4 खडे इथं डिंकाचे टाकलेले असतात, कारण डिंक हा शरीराला चांगला असतो म्हणून. आणि पिताना मी त्यामध्ये दूध मिक्स करून पिते.